नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 स्वामीमय शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमा अर्थात आपण सगळेजण खूप आनंदात साजरे करणार आहोत. कुणी उद्या नव्याने प्रथमतः स्वामींना गुरुपद देणार आहे. तर स्वामींना गुरुपद कसं द्यावं किंवा गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सगळी माहिती आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही नक्की चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करता येणारा सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात सुंदर असा उपाय बघणार आहोत. हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल. दत्तगुरूंचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. उपाय खूप साधा सोपा आणि पण करायला आहे, पण त्याचे लाभ जे आहेत ते खूप प्रभावी आहेत. नक्की उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपण वैवाहिक प्रापंचिक माणसं आहोत. आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात. कधी अशा छोट्या मोठे उपाय आपल्या खूप कामी येतात. असं वाटतं की नाही, हा उपाय करून आपल्याला काय मिळणार आहे किंवा इतका छोटा उपाय केल्याने किंवा असं केल्याने आपल्या आयुष्यात एवढे बदल होऊ शकतात. तर का होऊ शकतात. बघा, कधी हे उपायच आपल्याला खूप मोठ्या संकटातून त्रासातून बाहेर काढत असतात. म्हणून आणि उपाय सेवा आपण रोज करत असतो, पण अशा विशिष्ट तिथी दिवशी विशिष्ट दिवशी आपण काही उपाय सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे ते नक्कीच अधिक लक्षपटीने मिळतं. तर तुम्हाला काय करायचं बघा, आणि हा उपाय जो आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. म्हणजे तुमची देवपूजा झाल्यानंतर, तुम्ही गुरुपद स्वामींना दिल्यानंतर किंवा तुमची जी काही सेवा आहे ती सेवा करून झाल्यानंतर दिवसभरामध्ये 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये करू शकतात. संध्याकाळच्या वेळी केला म्हणजे तिन्ही संजेच्या वेळी केला तर अतिशय उत्तम. तर आता काय करायचं, तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. तुम्ही दिवा मातीचा घेऊ शकता किंवा जी पंती असते ती घेऊ शकता. दिवाळीमध्ये आपण वापरतो त्या घेऊ शकता. तर त्या पंतीमध्ये दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप टाकल्यानंतर 2 वातींची एक वात तुम्हाला करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, अशा प्रकारे दिवा घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा एका झाडाखाली लावायचा आहे. आता हे झाड कोणतं, तर अर्थात औदुंबर वृक्ष. बघा, औदुंबर वृक्षाच्या खाली साक्षात दत्त महाराजांचा वास असतो. काय म्हणतात ते, महाराज तिथे अखंड वास करत असतात. सूक्ष्म रूपामध्ये महाराजांचा वास तिथे असतो आणि त्या प्रथमतः तुम्हाला झाडाजवळ जायचं आहे. तुमच्या घरापाशी असेल तर ठीक आहे, तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता. मठात, मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये मंदिरापुढे औदुंबराचं वृक्ष असतं, तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहिल्यांदा झाडापाशी जायचं, महाराजांना प्रार्थना करायची की जी काही माझ्या आयुष्यामध्ये अडीअडचणी आहे, दुःख आहे, समस्या आहे, त्यांचं निवारण होऊ दे आणि या दिव्याचा जसा प्रकाश पडलेला आहे तसा माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश पडू दे. माझ्या आयुष्यामध्ये जो काही अंधार झालेला आहे, अंधारमय माझं आयुष्य झालेलं आहे, ते निघून जाऊन माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ दे. माझ्या आयुष्यामधल्या सगळ्या अडीअडचणी दूर होऊ देत, केलेल्या कष्टाची चीज होऊ दे आणि तुमची सेवा माझ्या हातून घडू दे, असं तुम्हाला सगळी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. पण प्रदक्षिणा घालत असताना पटकन असं न थांबता घालायच्या नाहीत. एक प्रदक्षिणा घालायची, नमस्कार करायचा. दुसरी प्रदक्षिणा घालायची, परत थांबायचं, थोडं नमस्कार करायचा. तिसरी प्रदक्षिणा घालायची, थोडं थांबायचं, नमस्कार करायचा. अशा प्रकारे तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा आपल्या स्वामींचा जप करू शकतात. या तिन्हीपैकी कोणताही एक जप तुम्हाला प्रदक्षिणा घालता करायचा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा जो आहे तो तिथे प्रज्वलित करून तिथे झाडाखाली ठेवायचा आहे. तुम्ही मातीचा घेतला तर अतिशय उत्तम, तिथे तुम्ही ठेवू शकता. तर कधी काय होतं, केंद्रामध्ये म्हणजे दिवा वगैरे असं लावून देत आहेत, पण तुम्ही साईडला, जर तुम्ही केंद्रामध्ये लावणार असाल तर तुम्ही साईडला एका ठिकाणी लावू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय खूप प्रभावी आहे. बघा, औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराजांच्या सोबतच 64 योगिनींचा वास असतो आणि ज्यावेळी आपण त्या प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळी
त्या प्रदक्षिणा घालत असताना आपल्या आयुष्यामधील सुद्धा जे काही संकट आहे, दुःख आहे, जसजसं आपण प्रदक्षिणा घालू तसं आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होत असतात. म्हणून हा उद्याच्या दिवशी आणि दत्तगुरूंचा, स्वामींचा, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय करून झाल्यानंतर केंद्रामध्ये, मठामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला महाराजांना नमस्कार करायचा आहे, महाराजांना मुजरा करायचा आहे. तुमची जी काही समस्या आहे तिथे सांगायची आहे, बोलायची आहे. महाराजांना सांगा, जे काही मी मगाशी म्हटलं ते तुम्ही सगळं तुमच्या मनातलं बोलू शकता. आणि त्याचबरोबर तिथं बसून थोडी सेवा करा. बघा, उपाय केला आहे आणि लगेच घरी आलो तर असं अजिबात करू नका. रविवार आहे, सुट्टी आहे, तुम्ही थोडा वेळ देवाच्या सानिध्यात बसा. बघा, एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये जेवढी पवित्रता नसते तेवढी मंदिरामध्ये खूप पावित्र्य असतं. आणि मंदिरामध्ये एखादी केलेलं ध्यान, नामस्मरण याचं पुण्यसुद्धा खूप आपल्याला मिळत असतं आणि खूप शांतसुद्धा आपल्याला समाधान वाटत असतं. आणि म्हणून तिथे बसून एक माळ श्री स्वामी समर्थांची करा, एक माळ श्री गुरुदेव दत्तांची करा. तुम्हाला जी सेवा हवी आहे ना ती तुम्ही तिथे बसून एक अर्धा तास, 1 तास किंवा जेवढे वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही तिथे बसून थोडा वेळ तरी सेवा करा, ध्यानधारणा करा. बघा, तुम्हाला खूप मनाचं जे काही तुमच्या मनावर म्हणतो ना की खूप टेन्शन आहे, खूप ताप आहे, असं आपल्याला असं होतं की कधी घरातच बसू वाटत नाही. तर सगळं टेन्शन, सगळा ताप, सगळं दुःख थोडा वेळ विसरायला होतं, मन हलकं होतं, शांत होतं. म्हणून आपण आपल्या कामातून, आपल्या व्यापातून देवाच्या सानिध्यात सुद्धा राहिलं पाहिजे. देवाचं नामस्मरण, जप केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनाची शांततासुद्धा खूप महत्त्वाची आहे. बघा, प्रपंच आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे की प्रपंच अधिनेटका कर मग परमार्थ कर. पण प्रपंचाच्या गाड्यातून प्रपंच करत असताना परमार्थाला सुद्धा अजिबात आपण विसरलं नाही पाहिजे. का तर देव आहे तर आपण आहे, सेवा आहे तर आपण आहे. जेवढी सेवा करू तेवढा जास्त मेवा आपल्याला महाराज देत असतात. म्हणून प्रपंचाच्या गाड्यातून थोडा वेळ काढून आपण परमार्थसुद्धा साधला पाहिजे. तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा. नक्कीच तुम्हाला याचं सुंदर फळ मिळेल. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.